नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कथा डगआउटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महिनाभरापूर्वीच भारतीय महिला संघाने पहिले ICC टायटल आपल्या नावावर केले. ODI वर्ल्ड कप आता आपल्याकडे आहे आणि आता संघाचं लक्ष आहे ते 2026 मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप कडे. आणि त्याची तयारी सुरू होणार आहे 21 तारखेपासून, जेव्हा भारत T20 सामने खेळणार आहे श्रीलंका सोबत. त्याचा स्क्वॉड नुकताच अनाऊन्स झालेला आहे आणि त्या स्क्वॉड बद्दल चर्चा आपण आता करणार आहोत. तर स्क्वॉड डिक्लेअर झालेला आहे, 13 जण त्याच स्क्वॉडची आहेत आणि काही नवीन नावही आहेत. नाही, अगदी तसंच झालं पाहिजे. कारण इंटरव्ह्यू म्हणजे ODI वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपण खूप लोकांचे, खूप प्लेयर्सचे इंटरव्ह्यू बघितले, कोचेसचे इंटरव्ह्यू बघितले की एक वाक्य कॉमन होतं की ICC ट्रॉफी जिंकण्याची सवय आम्हाला लावायची आता, आणि त्याचाच प्रयत्न आम्ही करत राहणार आहोत. आणि नक्कीच लगेचच फॉर्च्युनेटली 6 महिन्यात T20 वर्ल्ड कप आहे आणि 13 जण तीच ठेवण्याचं ते एकमेव कारण असू शकतं. कारण जेवढा तुम्ही स्क्वॉड बदलाल ना, तेवढे रोल्स बदलत जातात. येणाऱ्या जो प्लेअर असतो नवीन, त्याला थोडंसं सेटल व्हायला वेळ लागतो आणि इथे वेळ नाहीये. 6 महिने राहिलेले आहेत आणि त्याचंच कारण इथे आपण बघतोय की मागच्या वन डे स्क्वॉड मधनं फक्त राधा यादव आणि उमा छेत्री नाहीयेत आणि वैष्णवी शर्मा आणि जी कमलिनी यांना घेतलेले आहे. बरोबर आहे, तुम्ही 2 नावाचा बोललात. वैष्णवी शर्मा अंडर-19 एशिया कप मध्ये नव्हती, वर्ल्ड कप मध्ये आली. तिच्या पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट हॉल घेतला. अप्रतिम सीझन झाला आणि तिला एक वेल डिझर्व चान्स फायनली मिळतोय. नक्कीच. आणि तसंच अजून एक आहे तिच्याबद्दलचं गोष्ट म्हणजे WPL ला तिला कोणी घेतलेलं नाही. करेक्ट. आणि तिला इंडियन कॉलर. सो इट इज प्रूफ केलेलं आहे की फक्त WPL मध्ये तुम्ही असाल तरच तुम्ही इंडियाकडनं खेळू शकता असं नाही होत. तर तुम्ही वाईस वर्सा पण होऊ शकतं. असं आहे की आता आपण पुष्कळ मेन्स IPL ऑप्शन मध्ये पण बघतो की इंडिया खेळलेले भरपूर प्लेयर्स होते पण ते ऑप्शन मध्ये अनसोल्ड होते. सो तसंच काहीसं आहे आणि तसंच झालेलं आहे. आणि जी कमालीने मी बघितलं होतं की अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. ओपनिंग बॅटर आणि विकेट किपर आहे. आता याष्टिका भाटिया जी इथे नाहीये खेळत टीम मध्ये, ती रिचा घोष ऑफकोर्स फर्स्ट विकेट किपर, सो सेकंड विकेट किपर म्हणून तिला इथे घेतलेलं आहे. करेक्ट. आणि जी कमलिनीला गेल्या वेळेस पहिली संधी जी मिळाली होती, 1 बॉल 4 काहीतरी पाहिजे होते आणि तिने ती बाउंड्री मारली होती. मुंबई इंडियन्सकडे असेच प्लेयर्स येतात बहुतेक, सचिन असेल किंवा कमलिनी असेल. करेक्ट. पण आता बाकीचा आपण स्क्वॉड पाहतोय, 13 जण वर्ल्ड कपचीच आहेत. फायनल मध्ये शेफालीचं इतकं सुंदर प्रदर्शन झालं होतं आणि ती T20 साठीच मेन बनलेली आहे. नक्कीच. पुन्हा तिला पाहण्यात आता मजा येईल. नक्की, अगदी. पण मी इथे थोडंसं मागे नेन की जी फायनल होती वर्ल्ड कपची 50 ओव्हरच्या, तेव्हा जेव्हा शेफाली बॅटिंग करत होती, एक वेगळी इनिंग्स तिने दाखवून दिली की मी फक्त T20 साठी नाही, मी 50 ओव्हर पण खेळू शकते. सेन्सिबल नॉक होता, म्हणजे वेळ घेतला, अटॅकिंग स्ट्रोक्स थांबवले नाही, पण एक सेन्सिबल इनिंग्स बघायला मिळाली ती 87 धावांची. तसंच काहीसं सेन्सिबल क्रिकेट ती नक्कीच पुढच्या 6 महिन्यात खेळून T20 वर्ल्ड कप पण आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न आणि तिचं कॉन्ट्रीब्युशन देईल. बरोबर, नक्कीच. होम वर्ल्ड कप होता. ही सिरीजही होम मध्ये आहे. विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमला आहे. तुमचा डेब्यू विशाखापट्टणमला झाला होता. बरोबर, 15 वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. त्या पिचला अनुसरून आपला स्क्वॉड आज कितपत चांगला वाटतो? नाही, चांगला आहे. कसं आहे माहिती का, खरं तर आता बघायला गेलं तर हा T20चा वर्ल्ड कप आहे तो इंग्लंडमध्ये आहे. सो T20 सिरीज, ह्या सिरीजच्या हिशोबाने जसं स्क्वॉड सिलेक्ट व्हायला पाहिजे तसाच झालेला आहे. वैष्णवी शर्मा, तू अगदी बरोबर बोललास की डिझर्विंग होती, तिला चान्स मिळाला पाहिजे आणि तो देण्यात आलेला आहे. आणि नक्कीच विशाखापट्टणम नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे. माझा स्वतःचा डेब्यू त्या ग्राउंडवर झाला होता आणि तिथे ही सिरीज सुरू होतं 21 तारखेपासून. तर इंटरेस्टिंग आहे की ह्याच्यात काही बदल होतील का, कारण लगेचच आपल्याला WPL बघायला मिळणार आहे. सो WPL मध्ये चांगल्या खेळणाऱ्यांना पण पुढे जाऊन संधी मिळते का, हे नक्कीच सगळ्यांच्या मनात ही उत्सुकता असेल, म्हणजे प्लेयर्सच्या स्पेशली. तर बघायला आवडेल, म्हणजे काय WPL कसं होईल हे बघण्यात इंटरेस्ट आहे नक्कीच, आणि सिरीज पण ऑफकोर्स. बरोबर. म्हणाल की WPLच्या प्लेयर्सना सुद्धा स्क्वॉड मध्ये येता येईल का? नक्कीच असे काही प्लेयर्स आहेत की जे टीम मध्ये येऊ शकतात. त्यांचं प्रदर्शनही खूप छान झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचीच किरण नवगिरे, वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावरती आत्ताच झाला होता. ज्या प्रकारे तिने फिल्डिंग फिटनेसही इम्प्रूव्हमेंट तिने केलेली आहे, कमालीची आहे.
इच्छा तर आहे की तिला जागा पुढे मिळावी, नक्कीच मिळावी. WPL किती इम्पॉर्टंट त्यासाठी रोल प्ले करेल? नाही, नक्कीच. कारण आता तिने इंटरनॅशनलच्या झाल्या, T20च्या त्याच्यात पण हायेस्ट रन गेटर होती. महाराष्ट्रासाठी खेळताना पण तिने चांगल्या स्कोर केलाय. म्हणजे रन स्ट्राईक रेट आपण जे म्हणतो, जे T20 साठी गरजेचं आहे, तिचं ते कायमच म्हणजे वरच्या लेवलला राहिलेलं आहे. पण आता जर ही श्रीलंका सिरीजमध्ये नाव नसेल तर तिच्यासाठी WPL हे एक मी म्हणेन लास्ट चान्स आहे की स्वतः सिद्ध करायचं परत एकदा. बरोबर आहे. पण एक मी तुला ह्याच्यात थोडंसं थांबवते की तिचं नाव तिथे न दिसण्याचं माझ्या दृष्टीने हे एक कारण असू शकतं तिचं, म्हणजे एज. 31 वर्षाची आहे ती आणि जर लॉंग टर्म फिट आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही, वर्क करते तिच्या फिटनेसवर, पण हे एक असू शकतं. बरोबर आहे. नाही पण ती असायला पाहिजे असं वाटतं, कारण जेवढा लांब ती षटकार मारते म्हणजे इतक्या इझिली ती षटकार मारते आणि स्वतः तुमचाही डेब्यू लेट झालाय, सो तुम्ही रिलेटही करू शकता की ती नक्कीच त्या ह्याच्यात खेळू शकते. नाही, खेळू शकत नाही असं मी नक्की नाही म्हणणार, कारण तिचं जे स्ट्रेंथ आहे, तिची जी बॅटिंग आहे, 100% ते T20 हा तिच्यासाठीच बनलेला फॉर्मॅट आहे मी म्हणेन आणि तिने खेळलं पाहिजे. पण म्हणून मी म्हटलं की WPL जे आता खेळणार आहे UP वॉरियर्स कडनं किरण, ते खूप महत्वाचं झालेलं आहे, डबल इम्पॉर्टन्स झालेलं आहे. कारण तिच्यासारखी बॅटर जर आपल्याला असेल तर कुठल्या टीमला नाही आवडणार. बरोबर आहे. सुरुवात तिने आता जी 34 बॉल 100 महाराष्ट्रासाठी केले, तसंच काहीसं तिने अर्ध्या जरी खेळ खेळली तिकडे वर्ल्ड कपला और WPL ला, तर यू नेव्हर नो. म्हणजे एक्झॅक्टली. पण मला ऍक्च्युली आता हे पाहायचं आहे की वर्ल्ड कप झालाय, आपण जिंकलो आहोत, तर एक ऍडिशनल प्रेशर नक्कीच असणार की आपण डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत ODI वर्ल्ड कपचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता मीडियामध्ये तो एक्सपोजर मिळाला आहे जो गरजेचा होता. याच्यानंतर टीम ग्राउंडेड राहून खेळू शकते का, हे खरं पाहायचंय. नक्कीच खेळू शकेल. ह्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या प्लेयर्सना, बऱ्यापैकी प्लेयर्स यातल्या आहेत स्क्वॉड मधल्या, त्यांना ओळखते मी, जवळनं खेळली आहे त्यांच्याबरोबर काही मुलींबरोबर, आणि दे नो की त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे, दुप्पट झाली आहे मी म्हणेन. कारण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. त्यांना त्याची जाणीव आहे की आता आपण इथे थांबून चालणार नाहीये. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या बाकीच्या टीम्स आहेत, स्पेशली इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका, T20 मध्ये त्यांच्यावर जो काय हल्लाबोल करणार आहेत, तो ते नक्कीच, म्हणजे त्यांना ती जबाबदारी वाढलेली आहे, त्याची जाणीव आहे आणि ते दुप्पट मेहनत करावीच लागणार आहे. कारण T20 अतिशय अनप्रेडिक्टेबल फॉर्मॅट आहे. बरोबर आहे. म्हणजे ही नावं मी घेतली कारण आता म्हणजे तशी बऱ्यापैकी स्ट्रॉंग टीम्स आहेत, पण आपण अपसेट्स T20 मध्ये होताना खूप सारे बघितलेले. बरोबर आहे. यू नेव्हर नो. नक्कीच. आणि आपला T20 मधला आपण 2024 वर्ल्ड कप मध्ये जरी नव्हतो जाऊ शकलो पुढे लवकर, तरी त्याच्या आधी आपण प्रत्येक नॉकआउट पर्यंत गेलेलोच आहोत. तर संधी नक्कीच आहे आणि त्याची सुरुवात लवकरच होत आहे. नक्की. आणि मी म्हणलं तसं की हा विषय खूप महत्वाचा होता की नॉकआउट्स पर्यंत पोहोचतोय, ती लाईन आपण क्रॉस करू शकत नाही, याच्याबद्दल चर्चा झाली होती. प्लेयर्स मध्ये बोलणं झालं होतं, त्यांना ह्याबद्दल प्रश्न विचारले गेले होते की काय तुमचं कमी पडतंय. पण आता फायनली त्यांना ती लाईन क्रॉस करता आली होती वर्ल्ड कप 50 ओव्हरचा जिंकून. सो आय एम शुअर की त्यांना आता ती नॅक किंवा ती ट्रिक कळलेली आहे की 2026 जो T20 वर्ल्ड कप आहे तो जिंकण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन काय वेगळं करावं लागणार आहे किंवा काय बेसिक गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्या त्या करत आलेल्या आहेत 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. करेक्ट. आणि आपण आशा करूया की त्या सगळ्या गोष्टी होतील. आपण वाट पाहत होतो ODI वर्ल्ड कपची, तो वर्ल्ड कप आला. T20 वर्ल्ड कप येणार का, लवकरच आपल्याला कळेल. पण तोपर्यंत आपल्या विमेन्स टीमला सपोर्ट करायला विसरू नका. 21 डिसेंबर पासून ही सिरीज नक्की पहा. थँक्यू.